अनेक वेळा अनुभूतीमध्ये हे सांगितलं जातं, की तुम्ही आणि मुलं एका प्लॅटफॉर्मवर असेल तर बरं होईल. आणि त्या दृष्टीनेच एका ताईंनी हा प्रश्न विचारलाय, की आपण आणि मुलं एका प्लॅटफॉर्मवर असायचं म्हणजे नक्की काय करायचं? आणि त्यासाठी आपल्याला काय आपल्या आचरणात बदल केले पाहिजेत म्हणजे आपण एका प्लॅटफॉर्मवर येऊ शकू? असा एका ताईंनी प्रश्न विचारलाय. तर मित्र-मैत्रिणींनो, मध्यंतरीनं मी एक डॉक्युमेंटरी पाहिली होती. त्यामध्ये वाघ हा जो जंगलातनं प्रवास करतो, त्याच्यावरती ही एक डॉक्युमेंटरी होती. आणि जे अभ्यासक होते त्यांनी काय केलं होतं, तर एक वाघाला कॉलर घातली होती आणि त्याच्यामध्ये एक कॅमेरा ठेवला होता. आणि वाघ जिथे-जिथे जाईल, तिथे-तिथे तो ऑब्व्हियसली कॅमेरा त्याच्या गळ्यात असल्यामुळे कॅमेरा पण त्याच्याबरोबर जात होता. आणि त्या नजरेतनं म्हणजे त्या कॅमेराच्या नजरेतनं वाघ कसा वाहतो जंगलामध्ये किंवा त्याच्या थॉट प्रोसेसमध्ये काय चाललं असू शकतं किंवा त्याला एखाद्या ठिकाणी तो गेला तर का गेला, हा वाघाच्या नजरेतनं पाहण्याचा पर्स्पेक्टिव्ह किंवा दृष्टिकोन हा अभ्यासकांना आला. आणि त्यातल्या एका अभ्यासकाने सांगितलं, की इतके वर्ष आम्ही आम्ही तर्क लढवायचो. म्हणजे वाघ इथे गेला असेल, तिथे गेला असेल, त्याला असं वाटत असेल, असे आम्ही तर्क लढवायचो. पण आता वाघाच्या अगदी डोक्याजवळ, तोंडाजवळ कॅमेरा ठेवल्यामुळे वाघाच्या दृष्टिकोनातनं जेव्हा आम्ही पाहतो, तेव्हा आम्हाला ॲक्च्युली वाघ कसा विचार करतो किंवा त्याची थॉट प्रोसेस काय आहे किंवा त्यांनी ती कृती का केली आहे, हे अधिक जास्त चांगल्या पद्धतीने आकलन होतं. अर्थात ते 100% होतं असं ते म्हणाले नाहीच. पण तरीसुद्धा आपण जी माणसं आहोत, जो अभ्यास करतो त्यापेक्षा वाघाच्या नजरेतनं जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा ते अधिक इफेक्टिव्ह होतं असं त्यांनी सांगितलं. तर मित्र-मैत्रिणींनो, हेच खरं तर आपण आपल्या मुलांच्या बाबत अप्लाय करायचं आहे. आपण युजुअली मुलांकडे पाहतो तेव्हा आपल्या नजरेतनं पाहत असतो. आपलं वय जे काय असेल 35-40, त्या नजरेतनं आपण मुलांकडे पाहत असतो. पण जर आपलं मूल 8 वर्षाचं असेल, 9 वर्षाचं असेल, 10 वर्षाचं असेल, तर आपल्याला त्याच्या नजरेतनं जगाकडे पाहायला शिकायचं आहे. म्हणजेच तो काय विचार करत असेल, त्याच्या जीवनाकडच्या अपेक्षा काय असतील, त्याच्या आईवडिलांकडनं काय अपेक्षा असतील, त्याच्या समाजाकडनं काय अपेक्षा असतील, त्याला आत्ता काय वाटतं आहे, हे ज्यावेळी आई-वडील मूल बनून पाहतील जगाकडे, त्यावेळीच त्यांना ते कळेल. त्यासाठी आपण कधीतरी मूल असतोच, त्यामुळे आपण जगाकडे ज्या पद्धतीने पाहिलं असतं लहानपणी, ते थोडं आठवायचं असतं. थोडं आपल्या मुलाच्या शूजमध्ये जाऊन जगाकडे पाहायचं असतं. हे जर का जमलं ना, तर आपण आणि आपलं मूल हे एका प्लॅटफॉर्मवर येऊ शकतो. आणि मला खात्री आहे, की आपलं मूल ओळखणं आपल्याला तसं अवघड नाही. फक्त अवघड काय आहे, की आपला दृष्टिकोन सोडून त्याच्या दृष्टिकोनातनं जगाकडे बघायचं. निश्चितपणे तुम्हाला जमेल. काय अडचण आली तर अनुभूतीच्या टीमला तुम्ही नक्की विचारू शकता. आम्ही तुम्हाला त्याबाबत नक्की सहाय्य करू शकतो. पण मुलाबरोबर एका प्लॅटफॉर्मवर राहणं अतिशय आवश्यक आहे. विश यू ऑल द बेस्ट.